दिवसाने आलीस तू आज. हो ना, काढला वेळ तुझ्यासाठी. अगं कसं आहे माझं, सासूही आहे आणि सूनही आहे. या दोघींच्या मधून मला वेळ काढून तुझ्यापर्यंत अगदी यावं लागतं. अगदी बरोबर. पण आईकडे येणं पण फार महत्वाचं आहे. खरंय खरंय आणि तुझं. विशेष म्हणजे आता तूही सासू झालेली आहेस, त्यामुळे बरं वाटलं ते. आणि काय गं पुनम, मला असं वाटतं काही गुड न्यूज वगैरे आहे का? नाही ग, म्हणजे थोडा पर्सनल गोष्ट असल्यामुळं मी त्यांना नाही त्याच्यात इंटरफेअर करत. त्यांची त्यांना निर्णय घेऊ द्याई. अगदी बरोबर आणि आहे. कसं आहे माहितीये का, आपली मुलं अजून लहान आहेत ग. बरोबर आहे. त्यांचे ते निर्णय घेतील. आणि मला तरी असं वाटतं आई, की मूल जन्माला घालणं ह्या गोष्टी फार पूर्वसंचित आपलं कुठेतरी असतं आणि मग मूल जन्माला येतं, नाही का? बरोबर. हं? नाही, बरोबर आहे, खरं आहे. पण काय झालंय आत्ता माहिती आहे का गं पूनम, कसं आहे, अ, हम दो हमारे दो, हम दो हमारा एकच. आणि आता तर अगं हम दो आमच्यामध्ये कोणीही नको हा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे काळजी वाटते गं. नाही खरंय आई तुझं. पण आपली मुलं तेवढी समजदार आहेत. त्यांना हो. सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. आणि तू म्हणतेस ते बरोबर आहे. हल्लीच्या मुलांना जबाबदाऱ्या नको वाटतात. अगदी बरोबर आहे. आणि म्हणून मूल जन्माला घालणं टाळतात. अगदी. पण तुम्हाला सांगू का आई, मी तसंच रसिकाला ही गोष्टीतून वेगवेगळ्या सांगत असते, की खरं तर ही बुद्धिमान मुलं आहेत. बरोबर आहे. यांची संतती जास्तीत जास्त होणं, आपण जास्तीत जास्त नाही म्हणू शकत, पण यांचं वंश वाढणं फार महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. कामगार मजूर वर्ग 8-8 मुलं जन्माला घालतोय आणि ही जी बुद्धिवादी पिढी आहे ही मात्र थोडीशी करिअरच्या पायी बरोबर. थोडीशी मुलांना जन्म घालण्यापासून लांब जाते. पण आई तू काळजी करू नकोस, आपली मुलं तशी नाहीयेत. त्यांना समजतं सगळ्या गोष्टी काय करायच्या ते. आणि आता विषय निघालायचे नाही तर तुला एक महाभारतातली मी गोष्ट सांगते. नक्कीच. कारण अपत्य जन्माला घालणं, मूल पोटी जन्माला येणं ही फार मोठी गोष्ट असते. अगदी अगदी बरोबर आहे. पूर्वजन्माची पुण्याई असते. तुझ्यासारखीचे आईचे आई वडिलांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात, तेव्हा कुठेतरी आपला वंश आपल्या पोटी मुलबाळ जन्माला येत असतं. बरोबर आहे. आता ही गोष्ट महाभारतातली आई, पण तूच सांगितली असेल मला कधीतरी, पण आज मला या संदर्भाने तुला पुन्हा एकदा सांगावीशी वाटते. नक्कीच. आणि या नव्या पिढीपर्यंत ही गोष्ट जावी असे मला वाटते. बरोबर. तर महाभारतातली गोष्ट आहे. धृतराष्ट्राला 100 पुत्र कौरव, या कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालं आणि पांडव त्या युद्धामध्ये जिंकले आणि कौरवांचा पूर्णपणे नायनाट झाला होता. युद्धभूमीवर सगळ्या कौरवांची प्रीत पडलेली होती आणि ती सगळं बघून पाहून धृतराष्ट्र, त्याला ते दुःख सहन होत नव्हतं की आपले 100च्या 100 पुत्र गेले, युद्धामध्ये संपले. बरोबर. दोघंही गांधारी आणि धृतराष्ट्र रडत होते की मी असं काय पाप केलं असावं की माझे 100चे 100 पुत्र गेले. आणि मग तिथंच श्रीकृष्ण देखील उभा होता आणि धृतराष्ट्र आणि गांधारी धाय मोकळून रडत होते. आणि मग डोक्याला हात लावत धृतराष्ट्र म्हणाला, माधवा, असं कोणतरी मी पाप केलं होतं की 100चे 100 पुत्र त्यांचा मृत्यू मला आज भोगावा लागतोय. मी असं काय केलं होतं? तर कृष्ण म्हणाला, अरे धृतराष्ट्रा, आपल्या पोटी संतान येणं ही फार मोठी पुण्याई असते. बरोबर. तो म्हणतो ते ठीक आहे, पण मी असं कोणतं पाप केलं होतं म्हणून माझी मुलं गेलीत? तर तो म्हणतो 100 जन्मांपूर्वी धृतराष्ट्रा, तू एका पक्षिणीला मारलं होतंस. हो. आणि त्या पक्षिणीला तिच्या घरट्यामध्ये 100 पिल्लं होती, कोवळी. आणि ती पक्षी मेल्यामुळं ती पिलं अन्न पाण्या वाचून तडफडून मेली. हो. त्या पक्षिणीचा शाप म्हण, ते तुझं पाप म्हण, ते आता तुझ्या पुढे आलेलं आहे. नक्की. तर तो म्हणतो, अरे पण 100 जन्मापूर्वीचं तू आत्ता काय सांगतोस? ते तेव्हाच्या तेव्हा व्हायला पाहिजे होतं ना. तर श्रीकृष्ण म्हणतो, अरे ही 100 मुलं तुझ्या पोटी जन्माला यायला तुला 100 जन्माचं पुण्य करावं लागलं बघ, तेव्हा कुठे ही 100 मुलं तुझ्या पोटी आली. बरोबर. आणि ते पाप म्हणून ती गेली देखील. त्यामुळं आई, इतकं सोपं नसतं. एक एक जन्माची पुण्याई घालवावी लागते, पोटी संतान प्राप्ती होते. हे मी तर सांगणं योग्य नाही, तूच मला कधीतरी हे सांगितलेलं असेल. आणि तुझा हा निरोप, तुझं हे सगळं मी मुलांना नक्की सांगणार आहे. हो, पण मला लवकर पणजी व्हायचं आहे ना. नक्कीच नक्कीच, तू पणजी, मी आजी. मला पणजी लवकर व्हायचं. जो भी होगा अच्छा होगा, सब्र करो, सब्र का फल बहुत मीठा होता है. गुड गर्ल.